45 दिवसांच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेत परतले आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या जेडपी शाळा आजपासून सुरू आहे। विद्यार्थ्यांचं पेन आणि पुस्तक देऊन स्वागत झालं। विदर्भात आजपासून जे आहे पुन्हा एकदा शाळा प्रवेशाला सुरुवात झालेली आहे। आज जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील शाळा जिल्हा परिषदच्या शाळा सुरू झालेल्या आहे। मी सध्या अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत अमरावतीच्या कॅम्प पॉइंट परिसरातील या कन्या शाळेमध्ये या शाळेत जर पाहिलं तर मोठ्या उत्साहात जे आहे या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी शाळेत दाखल झालेला आहे। शाळेच्या वतीने जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचं जोरदार असं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। एकूणच जर पाहिलं तर शाळेच्या पहिल्याच दिवशी जे आहे विद्यार्थ्यांमध्ये मोठा या ठिकाणी उत्साह दिसतो आहे। आपण जर दृश्यामध्ये जर पाहिलं तर शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांचं जे आहे टिक्के लावून या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं जे आहे अतिशय या ठिकाणी आपल्याला चांगलं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी गुलाब पुष्प न देता या ठिकाणी नोटबुक आणि पेन देऊन विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत केले जात आहे। आपल्यासोबत काही शिक्षक आपण त्यांच्याशी सर एकंदरीत काय सांगणार, शाळेचा पहिल्या दिवसात मोठा उत्साह दिसतोय। अतिशय उत्साहामध्ये आम्ही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहे। खरोखर मला अभिमान आहे गट शिक्षणाधिकारी या नात्याने अमरावती पंचायत समिती, त्याचबरोबर या शाळेमध्ये जवळपास 500 मुली असून आज बाहेरगावावरून 230 ते 40 मुली दाखल झालेल्या आहेत आणि निश्चितच आम्ही पटसंख्येमध्ये यावर्षी चांगल्या प्रकारची वाढ करून शाळा ही विकासाच्या माध्यमाकडे नेण्याचा जोरदार प्रयत्न करत आहोत। तुला कसं वाटतं शाळेचा पहिला तुझ्या मैत्रिणी तुला भेटल्या असतील? उन्हाळ्याच्या सुट्टीत मला शाळेची खूप आठवण यायची आणि आता आज आल्यावर वाटतंय मला खूप चांगलं वाटतंय। आज शाळेमध्ये पेन भेटले, बॅग पण मिळाली, खूप छान वाटलं। आतुरता असेल तुला शाळेमध्ये येण्याची? हो। विदर्भासह अमरावती जिल्ह्यातील शाळा ज्या सुरू झालेल्या आहे, खासगी शाळेचा जरी बहिष्कार जरी असला मात्र जिल्हा परिषदच्या संपूर्ण शाळा ज्या आहे आजपासून सुरू झालेल्या आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।